साजन मेरे साजन मेरे साजन मेरे साजन मेरे दुल्हन सजाऊंगी मैं तेरी दुल्हन सजाऊंगी लिख दी अपनी प्रेम कहानी तू मेरे दिल का राजा बन जा मैं तेरे दिल की रानी दो लफ्ज़ों में लिख दी मैंने अपनी प्रेम कहानी तू मेरे दिल का राजा बन जा मैं तेरे दिल की रानी लिख दी अपनी प्रेम कहानी तू मेरे दिल का राजा बन जा मैं तेरे दिल की रानी दो लफ्ज़ों में लिख दी मैंने अपनी प्रेम कहानी तू मेरे दिल का राजा बन जा मैं तेरे दिल की रानी भैयावानी असं 3 ताळाचा डब्बा पाहिजे होता. मस्त चपात्या बसवते त्याच्यात. भैयाचे किती भारी 2 याच्यात वाटलंच कधी मध्ये तर भात बी न्यायचा. भैयाचा डबा किती भारी. असा डबा घ्यायचा. केवढ्याला आहे तो डबा माहितीये का? केवढ्याचा
केवढाचा आहे? हा का? आणि तुमचा केवढ्याचा आहे? हा का? तुमचा बरा महाग आहे, त्याचं लय स्वस्त आहे ना. आता गोळ्याचं कायला घेऊन राहिले? ते फेकून दिलं. अहो गोळ्याचं कागद आडू उलटा का नाही जरा? मी लावली होती एकदा भयाच्या का कोणाच्या जखमीला, तर काय फरक पडत नव्हतं त्यानं. मग ही ती पुडीतली हळदी घेतली, ती भरली तर तिनं फरक पडला. इथं ओरिजिनली फरक पडायला पाहिजे, पण नाही नव्हता पडला. न काही मिक्स. तुमचं चाला ना चापा गोंदा. आता गडबडीमध्ये गाडी हे करीन. बापरे, काय करावं बाई. हौदा असं रोज भरून असं बघा खाली जातोय, रोज भरून खाली जातो, रोज भरून खाली जातोय. काय करायला पाहिजे बाई. पाणी पाण्याचं तर लय अवघड आहे अहमदनगरला. भरपूर पाणी, भरपूर. मोरे पिया हाय, गुड मॉर्निंग. मी अनिता चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर चला, लवकर उठलो, डब्बा वगैरे झाला, सगळं झालं. कोमलचे पप्पा पण गेले आणि आता आपले राहिलेले कामं, आता ही दिवसभराची कामं. असो, आता मी थोडंसं रेस्ट करणार आहे बाबा, की 5 वाजल्यापासून उभं राहून माझे पाय दुखतात आहे. आता मी थोडं रेस्ट करणार आहे आणि थोडा मोबाईल पण हाता घालून काढावं लागणार आहे ना, कोणाचं काय. आणि मग दुपारची कामं. भेटूया दुपारच्या कामामध्ये. तोपर्यंत
अरे हो, गॅस चालू आहे का बघितलं नाही? सॉरी सॉरी. आज 2 चपात्या राहिलेल्या आहे ना यशला. अयो पीठ उघडं आणि मी तिकडं तुमच्याशी बोलते, तिकडं हिंडते. सॉरी सॉरी. बापरे, इकडं पीठ तसंच पडलंय आणि माझ्या मस्त गप्पा चालल्यात. तर असो, मला असं वाटतं एवढ्या 2 पोळ्या करून घ्यावा. सूर्य बघा किती छान उगलाय, मस्त आहे ना. पाठीमागचं वातावरण बी खूप मस्त वाटतंय, एकदम फ्रेश. तर असो, मी दाखवन तुम्हाला नंतर. आता 2 पोळ्या करून घेते, कारण कणिक हे उघडच पडलेलं आहे. दरवाजा लावून घेते. दरवाजा लावलाय आणि आता ह्या 2 पोळ्या मी करून घेते आणि मग दुपारची कामं करते राहिलेले. कारण हे 2 पोळ्याचं पीठ ठेवलं ना तर ते पातळ पातळ होईल, पोळ्या होणार नाही. म्हणून आत्ताच बनवून घेते, कारण पीठ मी थोडंसं पातळच मळलेलं आहे. तर चला, मी बनवते पोळ्या आणि भेटूया दुपारी. तोपर्यंत बाय बाय.